5 वर्षांची असताना मी जागी झाले, तेव्हा माझी आई वडिलांच्या दरवाजाला लाथ मारत होती आणि मला माझ्या बॅगा घेऊन गाडीतून बाहेर पडायला सांगत होती. पुढची 16 वर्षे मी तिला पुन्हा कधीच पाहिलं नव्हतं. वडिलांसोबतचं आयुष्य सुरुवातीला खूप छान होतं, पण जेव्हा मी 9 वर्षांची झाले, तेव्हा ते बदलू लागले. ते खूप अस्थिर आणि विचित्र होऊ लागले होते. माझ्या आजी-आजोबांनी आईला यात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने काहीच करायला नकार दिला. जेव्हा मी 14 वर्षांची होते आणि शेवटी बाल संरक्षण सेवा मध्ये हस्तक्षेप झाला, तेव्हा आईशी पुन्हा संपर्क साधला गेला. पुन्हा एकदा तिने त्यांना सांगितलं की तिला माझ्याबद्दल काहीच जाणून घ्यायचं नाहीये. तिने मला 2दा सोडून दिलं होतं. आता गेल्या फेब्रुवारीची गोष्ट सांगते. माझी आई अचानक एका नवीन कुटुंबासह एक नवीन नवरा आणि काही मुलं घेऊन शहरात परत आली. तिने माझ्या आजी-आजोबांना सांगितलं की तिला जुन्या चुका सुधारून सगळं ठीक करायचं आहे आणि मी फक्त काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एकदा तिला भेटायला तयार झाले. पण तिथे कोणतीही उत्तरे नव्हती. ती का निघून गेली याचे कोणतेही ठोस कारण नव्हते. फक्त काही अस्पष्ट कारणं आणि खूप खोटा पश्चात्ताप होता. मला वाटतं तिचा खरा पश्चात्ताप फक्त एकच आहे की तिने माझ्याशी असलेले नाते इतके पूर्णपणे तोडले आहे की मी तिच्या नवीन मुलांशी कधीच नाते जोडणार नाही. तर तेव्हापासून तिची अवस्था अधिकच बिघडली आहे. ती न सांगता माझ्या आजी-आजोबांच्या घरी येते आणि आजीच्या फोनवरून गुपचूप मला कॉल करण्याचा प्रयत्न करते. गेल्या आठवड्यात तिने मला रागावून एक मेसेज पाठवला, ज्यात मी तिच्या नवीन कुटुंबाशी नाते ठेवण्यास नकार देत आहे म्हणून तिने मला फटकारले. मला माहीत आहे की ती मुलं निष्पाप आहेत, पण त्यामुळे भूतकाळ पुसला जात नाही. आता मी माझ्या मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून माझ्या आजी-आजोबांवर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही, कारण आता तेच माझे एकमेव कुटुंब आहेत.